कुठेही जायचं असलं की आमच्या वंशचे नखरे चालू होतात. तर मी त्याला ना अशी चॉकलेट देते आणि मनवून घेते, कारण मला जायचं होतं शिवजीच्या मंदिरामध्ये. तसं तर मी रोजच मंदिरामध्ये जाते, पण चला म्हटलं आज आपल्या फॅमिलीसोबत शेअर करावं तुमच्यासोबत. तर बघा आमच्या इकडला एरिया, आणि बघा रस्ते तर खूपच छान आहे चंद्रपूरचे. तुमच्याकडले आहे का असे, नक्की मला सांगाल. तर आम्ही पोचलो मंदिरामध्ये. पोचलो तर सगळ्यात आधी ना आम्ही नंदी महाराजाचे दर्शन घेत असतो. बघा लोक पूजा करतात ना, किती खराब करून ठेवतात. तर बघा आपले देव के देव महादेव किती सुंदर दिसतात ना. मला तर बघतच राहावं वाटते, आणि रोज दर्शन घेतल्याशिवाय माझा दिवस चांगला काही जात नाही. हा कुत्रा ना आमच्या मागेच आला होता, आणि वंश त्याला बघून खूप घाबरत होता, आणि मग नंतर माझ्या मांडीवर येऊन बसला तर उठायला खालीच नाही तो. पूजा करायची होती मला, पूजा पण बरोबर त्यांनी काही करू दिली नाही. रोजच येते मी मंदिरामध्ये, कारण माझे खूप जेव्हाची मी मंदिरामध्ये येते तेव्हापासून माझ्या जीवनातील प्रॉब्लेम खूप दूर झाले आहे. तुम्ही पण जात जा रोज शिवजीला जल अर्पण करायला. खूप आपली समस्या दूर होतात. मला तर अनुभव खूप आला आहे, म्हणून मी सांगते. मग पूजा वगैरे झाली, वंशाने मी बाहेर बसलो, कारण म्हणतात थोडा वेळ तरी मंदिरामध्ये बसलावं, पूजा झाली की लगेच नाही निघावं. नंतर आम्ही गेलो बजरंगबलीच्या मंदिरामध्ये. लेडीजला अलाउ नसतात, तर मी बाहेरूनच पाया लागून घेतले, आणि मग त्यांनी पूजा करत होते. मग आम्ही बाहेर आले तर हा वंश मीच हा थैला पकडतो म्हणत होता. इथे माहीत नाही का तर रस्ता बंद करत होते, कशाचं काम चालू. मग घरी आलो आम्ही. आज केली होती आलू वांग्याची भाजी, भात, पोळी. चला बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईबर करा, शेअर करा.